नमस्ते, समीक्षा होम किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य: तूप, ओलं खोबरं किसून घेतलंय, गूळ, तांदळाचं पीठ घेतलंय, वेलची पावडर आहे, काजू बदामचे तुकडे आहे। कढई गरम झाले, 1 चमचा तूप टाकते। त्याच्यामध्ये तूप चांगले वितळलं की ओलं खोबरं ते टाकते। ओलं खोबरं गूळ चांगलं मिक्स करून घेते। ओलं खोबरं टाकते, गूळ टाकते किसलेला, मिक्स करून घेते। गूळ व्यवस्थित वितळला पाहिजे आणि सारखं हलवत राहायचं, कारण खाली लागू नये म्हणून। गूळ पण व्यवस्थित वितळलाय आणि खोबरं पण चांगलं शिजलंय। जास्त परतून ठेवायचं नाही, कारण कडक होतात ना सारण। आता मी त्याच्यामध्ये वेलची पावडर टाकते आणि 10 मिनिटं थंड होऊन देते। वेलची पावडर टाकते, मिक्स करून घेते आणि 10 मिनिटं थंड व्हायला ठेवते सारण। काजू बदामचे पीस टाकते, बारीक किसून घेतले ते आणि एकत्र करते। 10 मिनिटं थंड होऊन देते। गॅसवरती पाणी ठेवले गरम करण्यासाठी। पाणी गरम होतंय तोपर्यंत परातीमध्ये तांदळाचं पीठ घेतलंय, थोडं मीठ टाकते चवीनुसार, तूप टाकते, छान नरम होतं। एकत्र करून घेते मीठ आणि तूप पण। आता पाणी टाकते, गरम पाणी केलंय ते, थोडं थोडं टाकून एकत्र करून घेते। आपण जसं भाकरीला पीठ मळतो ना तसं। हे बघा, पीठ छान मळून झालंय, होतंय आता। हे बघा, पीठ छान मळून झालंय। आता 10 मिनिटं ठेवते, जर अजून नरम होईल पीठ। हे बघा, छान पीठ मळलंय बघा। 10 मिनिटं ठेवते। हे बघा, पीठ छान मळून झालंय। 10 मिनिटं थंड नरम होण्यासाठी ठेवलं होतं, एकदम नरम। थोडं काढून घेते, छान मळून घेते। मग थोडं थोडं करून पीठ घेऊन मोदक तयार करेन, कारण गरम असताना छान येतात मोदक। सारण पण थंड झालंय, तूप घेतलंय आणि साचा घेतलाय। साच्याला तूप लावते, आपला किती गोळा घेते पिठाचा, तो छान मळून घेते हातावर। साईडने पूर्ण पसरवून घेते। हे बघा, पूर्ण लावून झालंय। आता सारण भरते। थोडं साईडने खाली पीठ लावते,
छान चिपकू नये. छान मोदक तयार झाले. खोलून दाखवते. मोदक तयार झाले आहे. व्यवस्थित झाले. तूप लावलंय. पिठाचा गोळा घेतलाय. मळून घेते. परत दाखवते कसं ते लावायचं ते. सारण भरते आता. छान मोदक तयार झाले. असं बनवून घेते मी. हे बघा मोदक बनवून झाले आहेत. पाणी गरम करायला ठेवलंय. आता चालणला तूप लावते कारण खाली चिपकू नये म्हणून. एक एक मोदक ठेवते. चालणमध्ये ठेवले. जर चालण लहान असेल, मोदक उठले असतील ना, असं उलटं ठेवा सर्व. ताट ठेवते. 15 मिनिटं झाकून ठेवून बघूया झालंय काय. हे बघा झालं आहे मोदक. गॅस बंद करते. जरा थंड होऊन देते कारण गरम कढाई गेली ना चटका पण लागणार हाताला. पाप बघा काय येते. पाण्याचा हात घेतलाय. सावकाश काढायचं. गरम आहे ना. हे बघा मोदक तयार झाले आहेत उकडीचे. गरम पण आहेत. दिसायला पण छान दिसत आहेत. आवडल्यावरती लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.